नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे वेज पॅनकेक बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 कप पत्ताकोबी लांब अशी कट करून घेतलेली आहे, 1/4 कप गाजर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, 1 कप कांदा लांब असा कट करून घेतलेला आहे, 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1/4 कप बेसन घेतलेला आहे। एका बाउलमध्ये सगळे भाज्या काढून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायची आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये 1/4 कप बेसन टाकायचं आहे। परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करत असताना यामध्ये थोडं पाणी टाकून याचं मध्यमसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं पाणी टाकून याचं मध्यमसर असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर आता आपण लगेच पॅनकेक बनवून घेणार आहोत। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। तर आता आपण लगेच पॅनकेक बनवून घेणार आहोत। आता इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। तर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर आता यामध्ये मिश्रण टाकायचं आहे। मिश्रण टाकून हे आपल्याला गोल शेपमध्ये पसरून घ्यायचं आहे। तर इथे मी हे गोल शेपमध्ये पसरून घेतलेलं आहे। पसरून घेतल्यानंतर कडेने थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकून झाल्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला लो हीटवर 3 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। 3 मिनिटाच्या नंतर केक तुम्ही बघू शकता छान असा वाफल्या गेलेला आहे। तर आता आपण याची पलटी करून घेणार आहोत। पलटी करून घेतल्यानंतर कडेने तेल टाकायचं आहे आणि हे आपल्याला दुसऱ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने पण केक छान असा भाजल्या गेलेला आहे। तर आता हे आपण लगेच एका डिश मध्ये काढून घेऊ। तर इथे मी सगळे पॅनकेक बनवून घेतलेले आहे। तर याला तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।